नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या लाईफ विथ सायन्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण NMMS मधील पेपर 1 मधील मॅथचा पहिला टॉपिक सुरू करत आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे क्रमाने येणारी संख्या. आता नेमकं कशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर येतील आणि त्याची उत्तरे कशी शोधायची, तर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. मॅथ म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी 90 मार्क्ससाठी 90 MCQ तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे आणि 90 मिनिटामध्ये सोडवायचे, म्हणजे एका मिनिटामध्ये एक MCQ. आणि याच्यासाठी कुठलाही स्टँडर्ड फॉर्म्युला नसतो. बौद्धिक क्षमता चाचणीशी आधारित जेवढे काही उदाहरणं असतील यांच्यापैकी फार कमी उदाहरणांना फॉर्म्युलीज आहेत. बाकी उरलेली सर्व उदाहरण हे प्रश्नानुसार विचार करून सोडवावा लागतो. त्यासाठी काही बेसिक थिंग्स आपल्या कामाच्या असतात. जसं आता इथं अक्षर गट ओळखा म्हणून आपल्याला प्रश्न येतो. खाली एखादी वर्णमालिका, तुम्हाला खाली एखादी सिरीज देतात आणि त्यामध्ये एखाद्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो, मधामध्ये गॅप सोडलेला असतो आणि तिथं येणारी संख्या किंवा अक्षर गट तुम्हाला ओळखायचा असतो. मग आता यासाठी करणार काय, तर तुम्हाला सर्वात आधी आपल्या इंग्लिश जे अल्फाबेट्स आहे ए पासून Z पर्यंत अक्षर मालिका जी आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजन काय असतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. सोबतच आपल्या या अक्षर मालिकेला वाचतात कसे, तर जेव्हा आपण ए पासून Z पर्यंत जाणार तेव्हा आपण म्हणणार डावीकडून उजवीकडे आपण जातो आणि आपण त्याला नंबर देणार आहोत 1 2 3 4 असे 26 अल्फाबेट्स आपल्याला दिसून येतात. आणि जर आपण उलट वाचत असू, Z पासून ए कडे जात असू, तर त्याला उजवीकडून डावीकडे असं म्हणणार. कारण प्रश्नांमध्ये कधी कधी उल्लेख असतो डावीकडून तिसरा किंवा बी पासून डावीकडे किंवा बी पासून उजवीकडे असे प्रश्न असतात आणि त्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे. सो ए पासून Z कडे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा डावीकडून उजवीकडे म्हणणार आणि Z पासून ए कडे येताना तुम्ही म्हणणार उजवीकडून डावीकडे आणि तुम्हाला नंबर्स माहीत पाहिजे. सोबतच तुम्हाला काही बेसिक मॅथमॅटिकल टर्म्स म्हणजेच काही गोष्टींचं तुम्हाला थोडंसं तरी नॉलेज पाहिजे. जसं उदाहरणार्थ समसंख्या काय असतात, अशा संख्या ज्याला 2 नी भाग जातो, 2 4 6 8 10 12 14 16 यांना समसंख्या म्हणतात. विषम संख्या काय असते, अशी संख्या ज्याला 2 नी भाग देता येत नाही, 1 3 5 7 9 अशा प्रकारच्या संख्या. त्यानंतर मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर काय असतात, अशा संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भागता येते, दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग देता येत नाही. जसं 2 3 5 7 11 अशा प्रकारच्या संख्या ह्या मूळ संख्या प्राईम नंबर्स म्हणून ओळखल्या जातात. तर या व्यतिरिक्त तुम्हाला अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी माहीत पाहिजेत. तर आता हे तर तुम्ही याचा बेस जो आहे हा असा काही फारसा वेगळा करायची आवश्यकता नसते. तुम्ही प्रश्न सोडवत जायचे आणि जसे जसे तुम्ही प्रश्न सोडवणार, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढ्या तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत जातील. सुरुवातीचे काही प्रश्न जड जातील, कदाचित येणार नाहीत, असं वाटेल की कठीण आहे, परंतु तुम्ही सोडवत राहिले तर एक वेळ येईल की तुम्हाला कुठलाही प्रश्न कठीण जाणार नाही. म्हणतात ना थेंब थेंब तळे साचे, त्याचप्रमाणे इथं थोडं करत गेल्यानं खूप काही तुमच्याजवळ जमा होऊन जाईल आणि तुमचा बेस ॲटोमॅटिक क्लिअर होऊन जाणार आहे. सो रोज एक पाऊल चालावं लागेल तुम्हाला जेव्हा तुम्ही मॅथचा अभ्यास करणार आहात. तर आपण सुरू करूयात. मी इथं त्यासाठी काही प्रश्न घेतलेले आहेत बुकमधील आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला मी अक्षर गट संबंधित कसे प्रश्न येणार आणि ते कसे सोडवले जाणार हे आपण बघूया. तर चला सुरू करूयात. प्रश्नांच्या माध्यमातून या टॉपिकला समजून घेऊयात. इथं सर्वात पहिला प्रश्न अक्षर गटमध्ये तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न नंबर 24 आणि 25 नंबरचा प्रश्न मी घेतलेला आहे, जो MTSC 2010च्या परीक्षेमध्ये आला होता. आता इथं प्रश्न काय दिलेला आहे, पुढील मुळाक्षर मालिकेतील, म्हणजे खाली एक मालिका दिलेला आहे, मुळाक्षरांची जोड्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्हांच्या जागी पर्यायातील कोणता गट येईल ते सांगायचं आहे. म्हणजे इथे याचा अर्थ बघा, ही पहिली मालिका दिलेली आहे A B N, त्यापुढे दिलेला आहे C D O
त्यानंतर तुम्हाला दिलेला ई एफ पी आणि इथं दिलेला क्वेश्चन मार्क. या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार ते तुम्हाला सांगायचं आहे. मग आता कसं ओळखणार, तर तुम्हाला इथं जे काही अल्फाबेट्स आहेत किंवा जे काही ग्रुप ऑफ अल्फाबेट्स आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन शोधावं लागेल. कुठलाही स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला नसणार आहे. जसं उदाहरणार्थ जसं मी जर ऑब्झर्व केलं तिन्ही ग्रुप्समध्ये ए नंतर बी सोडला तर सी येतो आणि सी नंतर डी सोडला तर ई येतो. म्हणजे एक अल्फाबेट सोडून इथं पहिला मुळाक्षर दिलेला आहे. तर ई नंतर तुम्हाला काय सोडावं लागणार आहे, तर आपल्याला या अक्षर मालिकेत ई नंतर एफ सोडला तर इथं काय येणार आहे जी. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या जागी जो काही ग्रुप असेल त्याचा पहिला अल्फाबेट हा जी राहणार आहे. आता इथं ऑप्शनमध्ये तर 3 ऑप्शन जीशी संबंधित आहेत. मग पुढे काय तुम्ही ऑब्झर्व करा, बी नंतर सी सोडला तर डी आहे आणि डी नंतर ई सोडला तर एफ आहे. म्हणजे पुन्हा एक अक्षर सोडून पुढचं अक्षर तुम्हाला सेकंड नंबरवर घेतलेलं आहे. सो एफ नंतर काय सोडणार तुम्ही, तर जी सोडणार. तर इथं काय येणार आहे एच येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सो आता बघू जी एच वाले किती ऑप्शन आहेत, तिन्ही ऑप्शन जी एच वाले आहेत. मग तिसरं आता एन नंतर इथं डायरेक्ट लक्षात ठेवायचं, एन नंतर इथं तुम्हाला ओ दिलेला आहे, ओ नंतर पी दिलेला आहे म्हणजे एन ओ पी. तर इथं काय यायला पाहिजेत आपल्याला क्यू. तर तुमचं ऑप्शन काय राहणार आहे जी एच क्यू, जे की पहिलंच ऑप्शन आहे का कुठला स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. म्हणजे याचा अर्थ काय, प्रश्न समजून घेणे, प्रश्नामध्ये काय रिलेशन दिलेलं आहे शोधणे आणि नंतर प्रश्नाला सोडवणे. हा एकमेव पर्याय आपल्याकडे राहतो जेव्हा तुम्ही इथं अक्षर गट म्हणजेच एखादा अक्षर जो मिस झालेला आहे तिथं दिलेला नाही आहे, क्वेश्चन मार्क आहे, त्याच्या जागी आलेला अक्षर गट ओळखण्यासाठी. चला सेकंड क्वेश्चनच्या माध्यमातून पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा प्रश्न काय आहे, आर जी एस, त्यानंतर प्रश्न आहे एस आर जी, त्यानंतर प्रश्न आहे जी एस आर आणि दिलेला आहे क्वेश्चन मार्क. शोधायचं आहे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार. जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं, तुम्ही जर याला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसते बघा, आर जी एस, आर फर्स्ट नंबरवर आहे. इथं तो लेफ्ट साईडला या साईडला डावीकडून उजवीकडे शिफ्ट होत आहे. जसं आर इथं होता, इथून सेकंड नंबरवर गेला, नंतर थर्ड नंबरवर गेला. सेम जर तुम्ही जी ला ऑब्झर्व केलं तर जी सेकंड नंबरवर होता, थर्ड नंबरवर गेला आणि थर्डवरून पुन्हा फर्स्टवर आला. तर यस थर्डवरून फर्स्टवर आहे, तर फर्स्टवरून पुन्हा सेकंडवर गेला. तर आता पुन्हा एक घर पलीकडे हे अल्फाबेट सरकतील. तर आर फर्स्ट नंबरवर येणार, त्यानंतर जी सेकंड नंबरवर जाणार आणि यस थर्ड नंबरवर जाणार. ऑप्शन्स काय राहणार आहे तुमचं आर जी यस, जे की इथं ऑप्शन नंबर सेकंड तुम्हाला दिलेलं आहे. पुन्हा आहे का कुठला फॉर्म्युला, आन्सर नाही. आणि चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न तुम्हाला MTSCच्या परीक्षेत 2011 साली आलेला आहे. MTSC परीक्षेत 2011 साली आलेला प्रश्न नंबर 2 आणि प्रश्न नंबर 3च्या जागी. आता प्रश्न काय, खालील प्रश्नात मुळाक्षरांचे गट एक मालिका तयार करते. खाली काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मुळाक्षरांचे गट आहेत, जसं ए झेड सी एक्स एफ यू क्वेश्चन मार्क ओ एल असे गट तयार केलेले आहेत. त्यानंतर काय म्हणते, पर्यायातील कोणता गट प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. इथं क्वेश्चन मार्क आहे, त्या जागी काय येणार आहे. इथं दिलेला आय आर आय व्ही के पी जे क्यू यापैकी काय येणार आहे त्या जागी. बघा सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही याला नीट काळजीपूर्वक बघा, एकदम शांततेने बघा. ए या अक्षर मालिकेत कुठे आहे, पहिल्या नंबरवर आहे. झेड कुठे आहे, लास्ट फर्स्ट आहे, शेवटून पहिल्या नंबरवर आहे. म्हणजे हा डावीकडून उजवीकडे पहिल्या नंबरवर आहे, तो उजवीकडून डावीकडे पहिल्या नंबर आहे. म्हणजे यांचा नंबर 1-1 आहे. सी एक्स, सी तिसऱ्या नंबरवर आहे, एक्स पाठीमागून तिसऱ्या नंबरवर आहे. एफ यू, एफ 6व्या नंबरवर आहे आणि इथं यू पुन्हा 6व्या नंबरवर येतो. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा काय म्हणायचं आहे, पहिल्या नंबरवर. इथं एक मधात गॅप सोडला बीचा, पुन्हा सी आला एक्स. आता इथं डी ई 2 गॅप सोडले. आता इथं 3 गॅप राहतील, जी एच आय म्हणजे आय नंबरचा इथं येणार आहे.
आता आय हा कितव्या नंबरवर येते? 9 नंबरवर येते. पाठीमागून 9 नंबरवर कोण येणार आहे? आर. सो इथं आय आर 9 नंबरवर. जसं ओ एल बाबतीत तुम्ही चेक करा, ओ कितव्या नंबरवर येतो? तर ओ आपला 15व्या नंबरवर येतो. पाठीमागून जर आपण एल कडे आलो तर एल पण कितव्या नंबरवर येतो? 15. म्हणजे 3च्या पाड्यामधील इथं काय केलेलं आहे? गॅप सोडलेला आहे. 3च्या गॅपनुसार किंवा पाड्यानुसार गॅप सोडलेला आहे. आणि डावीकडून उजवीकडे जो नंबर पहिल्या अल्फाबेटचा आहे तोच नंबर उजवीकडून डावीकडे दुसऱ्या अल्फाबेटचा आहे. तर जर तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिलं तर असं एकमेव ऑप्शन आहे जे 3च्या म्हणजे मल्टिपलमध्ये सुद्धा येते आणि त्या व्यतिरिक्त तिथं काय म्हणतात त्याला की सेम नंबरवर सुद्धा येते आणि ते राहणार आहे आय आर. सो तुमचा आन्सर येणार आहे आय आर. पुन्हा सापडला का कुठला फॉर्म्युला? नाही. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार, सराव करणार, तेवढे जास्त तुम्ही परफेक्ट होत जाणार आहे. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे किंवा एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या काही गाईड्स किंवा बुक्स NMMS परीक्षेसाठी तुम्ही वापरत आहात त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला सोडवून दिलेलं आहे. म्हणजे जर तुमची गाडी कुठे अडकली सोडवताना तर तुम्ही त्या पुस्तकाची मदत घेऊ शकता. शक्यतो स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा, पण एखादा प्रश्न जडत जात आहे तर तुम्ही तिथं त्या पुस्तकाची मदत घेऊ शकता. आता मदत घेतल्याने तुम्ही लहान होता असं नाही, कारण जोपर्यंत परीक्षा येत नाही तोपर्यंत सराव करत राहणे आपली जबाबदारी आहे. आणि सराव करत असताना जर कुठे आपण स्लो होत आहे काही कारणास्तव तर ते क्लिअर करणे आपली जबाबदारी राहते. आणि यासाठी आपण आपल्या शिक्षकांची मदत घेऊ शकतो, अन्यथा आपण अधिक थोडंफार रीड करू शकतो, त्या संबंधित बेस जाणून घेऊ शकतो, अन्यथा ॲन्सर्सला समजून घेऊ शकतो आणि पुढील प्रश्न न पाहता सोडून पाहू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. कारण बऱ्याच वेळा मी सुद्धा किंवा कुठलाही एखादा शिक्षक असेल तो सुद्धा इथं एखाद्या प्रश्नाला सॉल्व करत असताना अडेल किंवा म्हणतात त्याला गॅप द्यावा लागेल किंवा होऊ शकते चुकेल, कारण हे प्रश्न टोटल लॉजिक बेस आहे. इथं तुम्हाला विचार करावा लागतो. तर एखाद्या प्रश्नामध्ये आपलं लॉजिक चुकते, होऊ शकते, त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे जेणेकरून चुका होणार नाहीत किंवा कमीत कमी चुका करता येतील. म्हणजे 90 प्रश्नांपैकी आपले जवळपास 80 ते 85 प्रश्न तरी बरोबर आलेच पाहिजेत. आपण प्रयत्न करू 90 पैकी 90 मिळवण्याचा. चला नेक्स्ट बघा, तुम्हाला दिलं आहे BEH, पुढे दिलेला आहे KNQ. लक्षात ठेवायचा इथं KNQ 27 नंबरचा आपण घेत आहे TWZ. आता इथं क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शनमध्ये काय इथं येणार आहे तुम्हाला सोडून पाहायचं आहे. पुन्हा एक वेळा BEH KNQ TWZ. आपण प्रयत्न करू याच्यामध्ये काय रिलेशन आहे काय नाही ओळखण्याचा, समजून घेण्याचा. बघा बी कधी कधी रिलेशन त्या पेअरमध्येच असते, समोरच्या पेअरसोबत कम्पेअर करायची गरज नसते आणि जो गॅप असतो तो आवश्यक असतो. जर बी नंतर जर ई मी ऑब्झर्व केला तर 2 घरानंतर आहे, यांच्यामध्ये 2 घरांचा गॅप आहे. ई नंतर H पुन्हा 2 घरांचा गॅप इथं आम्हाला दिसत आहे. सेम के नंतर जर तुम्ही ऑब्झर्व केला N 2 घरांचा गॅप आहे आणि तुम्हाला N नंतर Q जर ऑब्झर्व केला तर पुन्हा 2 घरांचा गॅप आहे. म्हणजे N आणि Q च्या मधोमध तुम्हाला O आणि P येते. सेम T आणि W बाबतीत जर तुम्ही विचार केला इथं T आणि W बाबतीत, तर T आणि W बाबतीत तुम्हाला पुन्हा 2 डिजिटचा गॅप दिसतो आणि त्यानंतर W आणि Z बाबतीत जर तुम्ही विचार केला तर 2 डिजिटचा गॅप दिसतो यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये. म्हणजे इथं तो अल्फाबेट आहे ज्यांच्यामध्ये प्रत्येक अल्फा म्हणजे जे काही अक्षर राहणार आहे त्यांच्यामध्ये 2 गॅप 2 डिजिटचा गॅप असायला पाहिजे. आता अशा याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन असू शकतात, नेमकं कोणतं ते पण आपल्याला शोधायला पाहिजे. तर H आणि K Q आणि Tचं काही रिलेशन आहे का समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला झेडच्या पुढे किती नंबरवरचा अल्फाबेट घ्यावा लागेल ते समजेल. इनिशियल एक वेळ कळाल्यानंतर आपण इथं बघू शकतो. बघ H 8 नंबरवर आहे आणि K 11 नंबरवर आहे, पुन्हा 2चा गॅप आहे. Q इथं Q किती नंबरवर येतो 17 आणि त्यानंतर T 20, पुन्हा 2चा गॅप आहे. म्हणजे इथेही 2चा गॅप आहे. इथे म्हणजे Z नंतर 2चा गॅप म्हणजे 2 डिजिट सोडून आपल्याला जो अल्फाबेट A B सोडला तर C येणार आहे. सो C पासून स्टार्ट, C पासून 2 अल्फाबेट सोडले तर F पासून 2 अल्फाबेट सोडले तर I, CFI आपला ऑप्शन राहणार आहे, जे की ऑप्शन नंबर 2 तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसून येत आहे. CFI समजत आहे. सो आय होप सो तुम्हाला हे समजत असेल.
आता अधिक काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्ष द्या इकडं पुन्हा, आणि पुन्हा एक वेळा सांगू इच्छितो, कुठलाही स्टँडर्ड फॉर्म्युला नसतो, फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. जेवढी जास्त प्रॅक्टिस सराव तुम्ही करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार. इथं पुन्हा दिलं, कोणती अक्षरे व संख्या 2 प्रश्नचिन्हांच्या जागी येतील. खाली काही प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तिथं त्यांच्या जागी कोणती अक्षरे व संख्या येतील. हा सुद्धा MTSC 2011 मध्ये आलेला प्रश्न आहे. 11 आणि 13 नंबरचा प्रश्न आला होता. बघा प्रश्न काय आहे त्यामध्ये, 28 नंबरचा ZA 2601, YB 2502, XC 2403, WD 2304 आणि इथं 2 कोणते अल्फाबेट्स ग्रुप आणि संख्यांचं ग्रुप राहणार आहे. ऑब्झर्व करा, वर तुम्हाला अक्षर मालिका मी लिहून दिलेली आहे, त्यावरून तुम्ही चेक करा कोणत्या जागी काय येणार आहे. बघा तुम्ही Z ला ऑब्झर्व करा, Z याच्यामध्ये किती नंबरवर येतो, 26 नंबरवर येतो. आणि तुम्ही A ला ऑब्झर्व करा, A 0 म्हणजे इथं जो अल्फाबेट्स आहे त्याचा नंबर इथं आहे, इथं जो अल्फाबेट्स आहे त्याचा नंबर इथे आहे. ZA 2601. त्यानंतर YB, Y बघा Z पासून एक घर पलीकडे 25 नंबरवर येतो, आणि B A पासून एक घर अलीकडे म्हणजे 02 डावीकडून उजवीकडे, आणि तो उजवीकडून डावीकडे शिफ्ट होत आहे. X बघा पुन्हा एक घर डावीकडून उजवीकडे येणार आहे Y पासून, आणि म्हणजे 24 नंबरवर, आणि C किती नंबरवर येणार आहे, 3 नंबरवर. म्हणजे इथं W पुन्हा एक घर इकडे 23 नंबरवर, आणि इथं काय येणार आहे, हा 4 नंबरवर येणार आहे D. WD म्हणजे याचा अर्थ W नंतर कोण येणार आहे, V, आणि त्यानंतर इकडून D नंतर कोण येणार आहे, E, VE. आता V किती नंबरवर येणार आहे, V 22 नंबरवर येणार आहे. E किती नंबरवर येणार आहे, 05. सो VE 22 अँड 05 कुठे दिसते ऑप्शन्स म्हणून तुम्हाला. सो इथं 3rd नंबरचा ऑप्शन्स आपल्यासोबत मॅच होत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुन्हा आहे का काही फॉर्म्युला, नाही. याचा अर्थ काय करायचा आहे, सराव सराव आणि सराव, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. जेवढी जास्त करणार तेवढा आपला रिझल्ट आणि आपल्या ॲक्युरेसी वाढत जाणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्रिसाईज बनायचं, प्रिसिजन हे मोर इम्पॉर्टंट आहे ॲक्युरेसीपेक्षा. कारण तुम्ही बार 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 करता, तुम्ही मोर प्रिसाईज होत राहता, आणि ॲट द एंड तुम्ही ॲक्युरेसीपर्यंत पोहोचणार. तुम्ही सर्वात आधी सुरुवातच ॲक्युरेसीपासून करू शकत नाही, तुम्ही 100% शुअर राहू शकत नाही. प्रॅक्टिसने तुम्हाला प्रश्नाला पाहता बरोबर ॲन्सर समजेल की कसं सॉल्व करायचं, काय करायचं. चला पुढचं उदाहरण घेऊया आपण. बघा इथं नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणायचं आहे आपल्याला, A 25, C 27, F 31, त्यानंतर J 37, O नंतर 2 क्वेश्चन मार्क आहे. सांगा इथं काय राहणार आहे. पुन्हा एक वेळा चेक करू आपण. इथं बघा A, C, F, J, O यांच्यामध्ये काय रिलेशन येते ते. जर मी ऑब्झर्व केलं तर मला A नंतर एक घर सोडलं, B सोडला तर C येतो. C नंतर 2 घरं सोडले, D, E सोडला तर F येतो. F नंतर 3 घरं सोडले, G, H, I सोडला तर मला J येतो. J नंतर 4 घरं सोडले, K, L, M, N सोडला तो येतो. मग किती घरं सोडावं लागतील, O नंतर 5. P, Q, R, S आणि T 5 घरं सोडले तर काय येणार आहे तुमचं, U येणार आहे. म्हणजे पहिले एक घर सोडलं, मग 2 घरं सोडले, मग 3 घरं सोडले, मग 4 आणि नंतर 5 घरं सोडले तर जो अल्फाबेट येईल तो पहिला अल्फाबेट येईल पहिल्या क्वेश्चन मार्कच्या जागी. सो यू शी संबंधित 3 ऑप्शन आहे. आता संख्या चेक करा. इथं 25 आहे, 25 मध्ये 2 ऍड केले तर 27 येतील. सो इथं 2 ऍड केले. 27 मध्ये किती ऍड करायचे की 31 येतील तर तुम्हाला 4 ऍड करावे लागतील. 31 मध्ये किती ऍड केले तर 37 येतील तर 6 ऍड करावे लागतील. म्हणजे इथं 2 च्या मल्टिपल मध्ये संख्या येईल तर 37 मध्ये किती ऍड केले लक्षात ठेवा. 6 नंतर तर 8 ऍड केले तर कुठली संख्या येणार आहे, 37 + 8 किती राहणार आहे तुमचं 45. सो यू 45 किंवा 45 यू तुमचं ऑप्शन असायला पाहिजे जे की तुम्हाला इथं दिलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन बघा, ऑब्झर्व करा, फॉर्म्युला शोधा. फॉर्म्युला नसेलच काहीतरी रिलेशन असेल, रिलेशन शोधा, को रिलेशन्स आणि त्यानुसार आन्सर काढा. अशा प्रकारे तुम्ही या अक्षर गटशी संबंधित प्रश्न सोडवू शकता. आता तुमच्या सर्वांसाठी तुम्ही घरी प्रॅक्टिस करत आहात
यासाठी, कारण एकाच लेक्चरमध्ये भरपूर सारे प्रश्न घेतले, लेक्चर्स मोठं होईल, पुन्हा तुम्हाला बोर जाईल, तुम्ही पुढे घेऊ पाहणार, असं होऊ नये यासाठी तुम्हाला प्रश्न नंबर 30 पासून 30, 31 हे सर्व घरी करण्यासाठी मी देत आहे. करून बघा. 30, 31, 32, 33 आणि इथं हा 33 दिलेला आहे आणि मला दिलेला आहे 33 आणि 34 आणि 35 हे प्रश्न तुम्हाला सोडून पाहायचे आहेत. कुठूनपर्यंत सोडून पाहायचे आहेत पुन्हा इकडं बघा. 30, 31, 32, 33 आणि त्यानंतर इथं 34 आणि 35 आणि यांची जी काही आन्सर आहेत ती कमेंट सेक्शन्समध्ये मला लिहून ठेवून पाठवायची आहेत. पुढील लेक्चर्स जेव्हा मी घेणार तेव्हा यांची आन्सर सांगणार आणि पुढील प्रश्न मी सोडून देणार आहे. अशाच प्रकारे आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या मॅथ्सशी संबंधित टॉपिक्सला या चॅनलवर अपलोड करत राहणार आहे. सोबतच सायन्सचे पण टॉपिक अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आन्सर्स मला कमेंट्समध्ये नक्कीच टाका. म्हणजेच कसं मला समजेल की माझे विद्यार्थी इंटरेस्ट घेत आहे आणि मला अधिक उत्साह वाढेल शिकवण्यासाठी. माझा उत्साह तिथं वाढणार आहे. सुरुवातीला माझ्याकडूनही चुका होऊ शकतात, परंतु आपण ह्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्ही ॲक्युरेट राहसाल आणि तुम्ही मोर ॲक्युरेसीने ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करसाल. चला तर भेटूयात पुढील व्हिडिओजमध्ये, पुढील लेक्चर्समध्ये, पुढील टॉपिकसोबत. सो टाटा, बाय बाय अँड सी यू.